श्लोक 32. सर्गाणामादिरन्तश्च मध्ये चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. अर्थ, हे अर्जुना, सृष्टी मात्राचा आदी मध्यांत मीच आहे. विद्यांमध्ये अध्यात्मविद्या आणि वाद करणाऱ्यांमध्ये वाद ही भगवंताची विभूती आहे असे तू समज. विवरण. सर्ग म्हणजे सृष्टी. या ब्रह्मात अनेक प्रकारच्या सृष्टी भरलेल्या आहेत. त्या सर्वांचा आदी मध्य आणि अंत भगवंतच आहेत. म्हणून सर्व सृष्टी पाहत असताना भगवंताचे आपल्याला स्मरण व्हायला पाहिजे. अध्यात्मविद्या, ज्या विद्येने माणसाचे कल्याण होते, म्हणजेच माणसाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटता येते, तिला अध्यात्मविद्या असे म्हणतात. यामध्ये निर्गुणाची मुख्यता आहे. त्याला जाणून घेणे म्हणजेच अध्यात्मविद्या प्राप्त करणे होय. दुसऱ्या सांसारिक किंवा उपयोजित कितीही विद्या हस्तगत केल्या तरी अजून काहीतरी आपल्याला शिकायचे शिल्लक राहिलेले आहे असे आपल्याला वाटतही राहते आणि ते खरे पण असते. पण ही अध्यात्मविद्या प्राप्त झाल्यावर शिकणे किंवा जाणून घेणे काहीच शिल्लक राहत नाही. यालाच ब्रह्मविद्या असेही म्हणतात आणि ती भगवंताची विभूती आहे असं भगवंत इथे सांगत आहेत. वाद प्रवदताम अहम. वाद हा 3 प्रकारचा असतो. एक जल्पवाद, दुसरा वितंडवाद आणि तिसरा वाद किंवा संवाद. जल्पवाद म्हणजे युक्तिप्रयुक्तेने आपल्या पक्षाचे मंडन करणे व दुसऱ्या पक्षाचे खंडन करणे, म्हणजे आपली बाजू मांडणे आणि दुसऱ्या बाजूला खोडून काढणे व त्यात आपला पक्ष यशस्वी होऊन दुसऱ्याला पराजित करणे. 2. वितंडवाद. आपला कोणताही पक्ष न ठेवता केवळ दुसऱ्या पक्षाचे खंडन करणे, म्हणजे त्याला काही दुसऱ्याला बोलूच द्यायचं नाही, तुझं कसं सगळं चुकीचं आहे असं सातत्याने सांगत राहायचं. याला वितंडवाद म्हणतात आणि हा कधीसुद्धा संपत नाही. म्हणून माऊली असं म्हणतात, जो निर्वचू जाता वाढे ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे. म्हणजे हे असं वादविवाद ऐकताना त्याच्यातनं काही निष्पन्न तर होतच नाही आणि ऐकणाऱ्याला मात्र असं उत्साह येतो आणि तो सुद्धा त्याच्यात भाग घ्यायला लागतो. वाद म्हणजे कोणताही पक्षपात न ठेवता केवळ तत्वनिर्णयासाठी आपसात जो शास्त्रार्थ किंवा विचार विनिमय केला जातो, तो वाद किंवा संवाद ही भगवंताची विभूती आहे असं भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.